राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे अपडेट समोर आले आहे। सर्व काही बातमी पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। एल निनोच्या सावटात कापूस दराला नवे बळ, जागतिक कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज। कर्जमाफीचा लाभ जूनमध्ये मिळाला नाही, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात, अंतिम याद्या तयार करण्याचे काम सुरू। ऑपरेशन टायगरचा बुरखा प्रत्यक्षात ऑपरेशन देवेंद्र, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। पावसाळी अधिवेशनात महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा, 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। आधी स्वतःचे घर सांभाळा, नंतर इतरांची काळजी करा, आमदार अमर राजूरकर यांचा आमदार रोहित पवार यांना टोला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, कर्जाच्या व्यवजापासून पात्र शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। मुख्यमंत्री मोफत वीज योजना, महावितरणाला बळीराजा योजनेसाठी 2416 कोटी मंजूर करण्यात आले आहे। महाराष्ट्रात पुढील 48 तास महत्त्वाचे, पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा, पुणे कोकणासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट। शांतता करार धोक्यात, अमेरिकेची इराणची रडार यंत्रणा, क्षेपणास्त्र, ड्रोन तळांवर हल्ले, इराणचे होर्मुझ जहाजांवरील हल्ल्याद्वारे प्रत्युत्तर। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा, कुठे अतिवृष्टी तर कुठे रिमझिम पाऊस, खरीप हंगामावर अनिश्चिततेचे सावट। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा, हेक्टरी 17,500 रुपयांच्या आश्वासनाबाबत प्रश्नचिन्ह। दुष्काळाच्या सावटात शेतकऱ्यांना दिलासा, अवकाळी नुकसान भरपाईसाठी नाशिक जिल्ह्याला 49 तर विभागाला 103 कोटींची मदत। तो व्हिडिओ बनावट, कायदेशीर कारवाई करणार, योग्य वेळी पुरावे जनतेच्या दरबारात सादर करू, आमदार राजेश क्षीरसागर। 334 कोटींची अवकाळी मदत, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा, विदर्भातील शेतकऱ्यांना अशी मिळाली मदत। कर्जमाफीसाठी गरज पडल्यास जेलभरो आंदोलन छेडणार, आमदार रोहित पवार यांचा हिंगोली जिल्हा दौऱ्यात इशारा। 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय। पंतप्रधानांच्या शर्यतीत जे आहेत त्यांचे पंख कापण्याचे काम सुरू, परभणीत निष्ठावंतांचा मेळावा, उद्धव ठाकरे यांचा आरोप। हा तर लांडगा निघाला ठाकरे यांचा घाणाघात, सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील शिवसैनिकांची उपस्थिती। SC/ST शेतकऱ्यांना मिळणार सिंचन साहित्य, 90 व 100% अनुदान, ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन। कृषी मंत्र्याच्या प्रतिमेस पैशाचा हार घालून आंदोलन, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आक्रमक। पावसाळी अधिवेशनापूर्वी मोदी सरकारमध्ये फेरबदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहेत। मंत्रिपदासाठी नाही तर केवळ जिल्ह्याच्या विकासासाठी निर्णय, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांचे पुन्हा स्पष्टीकरण। डोणगाव परिसरात ढगफुटी, कांचनगंगेला पूर, मुंबई नागपूर महामार्ग 4 तास ठप्प, शेतशिवारामध्ये तुंबले पाणी। बनावट कृषी मित्र भरतीच्या आड चक्क विनापरवाना जैव खतांची पाकिटे वाटप, 5 जिल्ह्यांमध्ये खासगी कृषी विकास केंद्राचा कारनामा। सरकारी सहाय्यकांकडून पिकांची नोंदणी, ई पीक पाणी आता थेट बांधावरून सहाय्यक येणार शेतावर, 15 जुलैपासून मोहीम होणार सुरू। घुले कुटुंबियांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरू, आम्हीही गप्प बसणार नाहीत, मुंडेंच्या या वक्तव्याने नवा वाद उभा राहणार। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या आपण पाहिल्या आहेत, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा।